मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. फुलवऱ्यात आलेला ऊस सळसळत होता. तुरं तालामध्ये डुलत होतं. वाऱ्याला वाकडं दावीत ऊस करकरत होतं. निबार भूक लागलेला पाऊल्या ऊसाच्या फडात शिरला. चांगला 8-10 ऊस मोडून आणलं तर. चवल्यान पाऊल्या दोघांनी वगळाटात बसून कडाकडा खाल्लं. वड्याचं पाणी पिऊन निघाली तर पुढं. गोजगावची वाढ तुडवीत निवांत निघाली होती. सरपंच गावतोय का नाही ह्याचा बी विचार करत होती. चवल्यानं काढायचा म्हणून विषय काढला. अजून किती वर्ष पोराला शिकवणार आहेस र पावल्या? तू म्हणशील तितकी. मी म्हणतो पोरगा म्हातारा वस्तवर शिकव. तू शिकवणार आहेस वय? तसं कसं? आपला बी जरा विचार करायला पाहिजेल की. आता कसं बोललास गड्या? पोराला काय शिकायला त्रास पडतोया वय? नुसतं साळत जायचं, आयतं खायचं आणि झोपायचं. वरावरा फिरायचं, हिंडायचं, पुन्हा साळा. ह्यात रगा टाटायचं काम हाय का र कुठं? बरोबर आहे र तुझं. आणखी एक भ्या वाटतंय र मला. कसलं र? गोजगावच्या सरपंचाच्या घरी तू पोरगा ठेवलास ही गोष्ट खरी, पण पोरगा आपली जात विसारला तर? छ्या, तसं कसं होईल? कुत्र्याचं पिलू मांजराला पेतं का कधी? पेतं की. कवा? चटक लागल्यावरती. अरे बारक पोर सुधी कायचं दूध सोडून म्हशीच्या दुधाला नादावतंय. काय सांगावं मोरचं र? काय बदलतूया? माणूस बदलायला असा कितीसा वेळ लागणार हाय? तुझं म्हणणं तरी काय र? माझं काय म्हणणं नाही, त्याला जरा समजून सांग. म्हणावं बाबा र, राजाच्या घरी वाढत असलास तरी फास पारध्याचाच हायस तू. आमच्या नशिबात नव्हती साळा, पण तू मात्र शिक. जातीचं नाव काढ. आपल्या जातीला बट्टा लावू नगस. खाव पासऱ्या वाण्या बामण्यावाने पोटासाठी जात इकू नगस र. वय तेवढं तूच सांग त्याला. मला त्याच्याजवळ जाऊन बोलायचं म्हणजे भ्याच वाटतंय. इतकं टापटिपीत आणि स्वच्छ राहतंय पाण्यातल्या माशावानी. बोलायचं तर कामच नाही. दोघं बी गोजे गावात शिरली. गाव उगीच बारकाट पण चांगली मॅट्रिक पावतर साळा. आसपासच्या 10 गावातली पोरं साळसाठी गर्दी करायची. केशवरान जाधवानच मोहर होऊन शाळा बांधली होती. गावाचा साहेबच होता त्यो. मग काय लय दरारा गाड्याचा तिथं. केशवराव जाधवाच्या वाड्यात दोघं पोहोचली तवा जाधव पान खाऊन सुपारी कातरत होता. राम पाटील, राम. य चवल्या. पावल्या तू सुधीक यकी र. घाबरू नगस. आता तुमचाच विचार करत होतो बघा. आम्हाला वाटलंच. लय दिस फिराकलून हाय. पाटील वाट बघत असणार. पोरगा कसा हाय व? झकास हाय. एकादमा 4 वर्ग पास झालाय त्यो. हा, यंदा फायनलला हाय. खरं म्हणतासा व्हय? अरे बामनाच्या पोरासने माग टाकल इतकं हुशार हाय त्या. देव पावला म्हणायचा. कुणाचं बी चांगलं व्हावं. तुम्ही देवावाने भेटला असा म्हणून पोराला 4 अक्षर तरी शिकाया मिळत्याती. आम्ही असंच फिरणार पोटामाग रगात गाळीत. बरं ते जाऊ दे. उगे भारूड नग लावस. किती पैसा आणल्या तीस र तू? आणल्या ती 201. हत्याच्या 200 काय होतूया? तुझ्या पोरासाठी दिवसाला 300 रुपये खर्च करतोय मी. त्याचं खाणं पिणं साहेबावानी कापड शिवाय 4 चौघात उडबस. आणि तू फक्त 200 रुपये घेऊन आलायस वय? हे बघा, महिन्याला 5000 रुपये मिळालं पाहिजे ते. जमत नसल तर आत्ता सांगा. पोरगा पाठवतो माघारी बघा. चवल्याला वाईट वाटलं. पावल्या मनातनं चिडला. आपलं पैसं खाऊनच्या खाऊनवर आपल्यावरच शिरात आणतो या गडी. कमाल हाय म्हणायची. पावल्या खेकासला. पाटील, आता पावतर ह्या 5-6 वर्षात आम्ही तुम्हासनी 1 लाखभर रुपये तरी नक्कीच दिला असत्याले. अरे काय भागतय र तेवढ्यात? माझ्या शाळेला तेवढं पैसे मी एका महिन्यामध्ये खर्च करतोया. पळा, चांगलं 15-20 हजार रुपये घेऊन या. म्हणजे 3-4 महिने तुम्हाला बी काय काळजी नाही. पण पाटील, मला पोर तर दाखवा.
दाखवतो, पण लांबनं जवळनं नाही. शामराव तुमचा पोरगा हाय हे बाकीच्या पोरासनी कळलं तर सारी त्याला फाडून खात्याली. मजी अजून कुणाला माहिती नाही? छट, माझ्या बहिणीचा पोरगा हाय असं समद्यासनी सांगतो या म्या. ते माहिती हाय, पण त्याच्या नावा मोहरा आमचंच नाव जोडतायसा का आणखी कुणाचं? अरारारारारारा, येडी 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 येडी, निव्वळ येडी जा तुमची फास पारध्याची. वडाळ जनावरावानी शिवारात उधळायचं एवढं खरं. अरे पावल्या, तुझंच नाव लावलं या पोरा मोहर. पाहिजे तर साळचं रजिस्टर आणून दाखवू का र तुला? नको नको, आम्हाला काय कळतंय त्यातलं. पावल्या इरामला समदच विपरीत वाटायला लागलं. ही नालायक माणसं पैशांसाठी काय करते आली सांगता यायचं नाही. एवढा पैसा खाऊन बी आय घाल्यांचं समाधान नाही, आणखी पाहिजेच म्हणतोया. चला पोरगा दाखवतो. निघाली दोघं पाटलाच्या माग. वाटनं दोघं गपगुमान चालली होती. पाटील काय बोलत नव्हतं. पाटला माग फास पारध्यासनी बघून माणसं आपापसामध्ये कुजबुजत होती, काहीतरी म्हणत होती. पाटलाला त्याचं काय बी वाटत नव्हतं. हत्तीवाणी तो आपल्याच तालात चालला होता. साळच्या मोठ्या पटांगणात 400-500 पोरं खेळत होती. गटागटानं वावरत होती. एका कोपऱ्याकडं बोट दावीत जाधव म्हणाला, त्यो दिसतोय नव, उंचपुरा अंगानं भरल्याला, तोच पोरगा तुमचा श्यामा. समद्या पोरांची कापडं सारखीच. आता कशाला पावल्याला पोरगा वळखतोया? एवढ्या पोरात काय समजतया? जवळ तरी हायती पोरं, चांगली 400 फुटावर हायती. चला बघितला का पोरगा? वय वय, कसा वाटला? बरा वाटला, पण एवढा काही स्पष्ट दिसला नाही. दिसल कसा? माणसं बघायची सवय मिल्या तुमची. तोळाभर सोनं मैलावर ठेवलं आणि हितनं दाखवलं तर लगेच वळकाल र. म्हणाल ती बघा सोनं. जलंभर सोनं आणि पैसा चोरायची सवय लागलेल्या डोळ्यासनी सवताचं पोरग कसर वळकल? चला. दोघांसनी बी लाजल्यागत झालं. पाटील असं टोचून बोलल असं वाटलं नव्हतं. चवल्याला बोलणं लागलं. म्हणला, पाटील या काम कराल का व? काय र? शेम्याला आमच्या मोहरा आणून उभा करा. कशाला? चोऱ्या करायला? लेकानू तुमच्या जातीचा वास अजून त्याला लागलेला नाही ती बरं हाय. एकदा का त्याच्या ध्यानात आलं आपण फास पारद्याचं हाय तर एका पोराचं दप्तर साळत राहायचं नाही. मास्तरांची सुधी कापडं काढून घ्यायला कमी करायचा नाही. ह्याच्या आईला ह्या सरपंचाच्या मोरचं बोलून रिकामा होतोया. चवल्या मनातल्या मनात चिडला. जावा आता, 4 दिवसांच्या आत 5,000 रुपये घेऊन या. पावल्या जरा घुटमळला. चवल्याकडं बघितलं, म्हणाला, आणल्या ती, चला घरी. शाबास र गबरूंनो, मग मागाशी नाही वय सांगायचं. चांगला पेशल चहा पाजला असता पेशल. तुमचा चहा आम्हाला नाही पचायचा. तेवढी पोरावरती नजर ठेवा म्हणजे झालं. वय वय, घरी कशाला आता? दे की हितच र. पावल्यानं 10-5 तोळं सोनं जाधवाच्या हातावर ठेवलं. बेरक्यानं लगेच खिशात टाकलं. सगळा तोंडी हिशोब. पैसे परत करायचा प्रश्नच नव्हता. फक्त पोराला शिकवायचं. 2 जण जमल तशा चोऱ्या करत होतीत. केशवराव जाधवाची बँक भरत होती. तिकडे धनलाल सोनार ठेटार बांधून गब्बर झाला होता. इकडं केशवराव पाहिजे तसा लुटत होता. मधी मेला चवल्या आणि पावल्या. खऱ्याची दुनिया नाही एवढं मातूर खरं. मोरनं 2 पोलीस येताना दिसलं तसं दोघं बी गप्पालीत. रस्त्याच्या कडच्या काटेरी कुंपणातनं आत शिरलीत. निघाली जुडी वाट काढत. शिवारातनं पिकाचा अंदाज घेत दोघं बी निघाली. हत्तीच्या पावलागत पावलं कच्चा कच रवायची. उभ्या पिकातनं ढेंगा टाकायची. भुईमुगाच्या शेंगांचं चांगलं कवळ्याभर टाळ त्यांनी उपाटलं. एका डबक्यामध्ये धुतलं आणि निघाली तर खात निवांत. जरा मोहरं गेली तर समद्या वाटवरती काठ्या टाकलेल्या बाबळीच्या. रिकामा रस्ता असा नाहीच कुठं. काय माणसं हायती म्हणायची. कोण उचलून नेतया वय ह्यांचं? सगळी वाट रोखल्या. माणसानं जायचं तरी कुणीकडनं? अरे मग शिरूया की सरळ खपलीतनं. काय? दोघं बी सरळ खपलीत घुसली. तरसावानी वाट काढत निघाली. कमरेला भिडलेल्या खपलीतनं दोघं गडी जात्या ती हे बघून माळकरी वैतागला.
पार खाली एका झाडाखाली म्हस बांधून बसला होता. हातात म्हशीचा लोडणा घेऊन पळतच आलं. तुमच्या बापाची खपली हाय व्हैर, सरळ मधनं शिरलाय सात्य, हाका देत गडी जवळ येऊन भिडला. चवल्या आणि पावल्या त्याच्या बोलण्याकडं ध्यान न देता निवांत निघालीत तसा माळकरी चिडला. अरे ये खवड्यांनो, ऐकू येतंय का नाही तुम्हासनी? कानात काय गाढवाचा लण घातलाय व्हय? न बघता निघालायसा मोहर निवांत वासुदेवागत. दोघं बी निवांत बाहेर आली. रिकाम्या वावरात बसली. पानाची पिशवी बाहेर काढली. सुपारी कात्रीत माळकऱ्याला चवल्यानं विचारलं, काय पान पाहिजेल व्हय? पान? पान नव्ह, कान धरीन भडव्यांनु कान. लाजा वाटत नाही ती व्हय तुम्हासनी उभ्या पिकातनं शिरताय सात्य? का खपलीतनं चाललं म्हणून पायलीभर खपल्या कमी होत्या ती व्हय र तुझ्या? अरे समद्या पिकाचा तुडवा नाही होत व्हय? असं का? आम्हाला नव्हतं माहित बा. थांबा, चांगलंच माहिती करून देतो. माळकऱ्यानं सरळ लोडणा उचलला, पाठीवरती घेतला, जीव खाऊन चवल्यावरती धोपाटी टाकली. चवल्यानं बसल्या जागेवर एका हातानं लोढणा झेलला. जीव खाऊन हिसडा मारला. लोढण्यासकट मालक व्हलपाटला. तोंडात माती जास्तवर खाली कोचला. चवल्यानं मांजराची मान धरावी तसा गळा दाबला. भडव्या आम्हाला चवल्या आणि पावल्या म्हणत्या ती. 100 गावांच्या शिवारात हिंडणार वाघ आहे आम्ही, वाघ. कोण? चवल्याने पावल्या व्हय? चुकलो. माग त्या पारगावला आग लावली होती तुम्ही. माफ करा. पाहिजे तर 4 वादाड हाना, पण माझा जीव घेऊ नकासा व्ह. विठ्ठला शपथ, गळ्यात माळ हाय माझ्या. तुमच्याबद्दल वाकडा सबूत बी काढणार नाही. पुन्हा मारू नका व्ह मला. अरे माणसं मारायसाठी फासपारद्यांचा जलूम नाही. पोटासाठी आम्ही चोरी करतोय, आबरूसाठी जीव घेतो. नाव र काय तुझं? किसना. तुझंच का वावर रह्य? माझं नाही, मी वाटकरी हाय. शात हाय त्या रहमतपूरच्या धनलाल शेडजीचं. त्याचं रान आणि हिकडं? वय समदा जिल्हाच त्यानं खरेदी करत आणलाय. तुमच्या वाणी पारदी त्याला पैसे पुरवत्या ती. कुणी सांगितलं र तुला? चुकलो. माणसं म्हणत्या ती व्ह, गाव बोलतय. मी नाही म्हणत. चलतो. पुण्यांदा ह्या शिवारात फिरत येईन तवा 2 पोती खपली खांद्यावर टाकून नेईन. वय न्या की. 2 न्या, 4 न्या, पाहिजे तेवढं न्या. तुम्हाला आम्ही नाही म्हणतोया थोडंच. निघाली जोडी पुढं. गप्पा हाणत एका वड्यात आली. दाट करंजाडाची झाडं पानाच्या कडनं गर्दी करून उगावल्याली. 10 माणूस लपून बसलं तरी दिसायचं नाही असलं मरणाचं आयचान. समद्या करंजाडात शेंबारटीनं घरं केल्यालीत. फासपारध्यांच्या पायांवानी झिंजा सोडून शेंबारटी पसारल्याली. पोपटाच्या चोचीवानी वाकडं काट. 3-4 जांभळी बी त्यात गुतल्याल्या. झाडांच्या शेंड्यापासनं भुईपावतर शेंबारटींचं जाळं पसारल्यालं. कशाला कोण मराया जातंय आतमधी? चवल्या एकाकडनं आबदार चालत होता. वाट काढत होता. माग पावल्या. मे असा आवाज झाला तसा चवल्या टवकारला. पावल्याच्या मायला हिथं मेंढरू कुणाचं चुकलं यार? शेरड हिंडवायला आले असत्याली धनगार. करडू फिरडू आरडत असल. अरे करडू नव्ह, मेंढरू हाया. आवाजाच्या रोखानं दोघं निघाली. या 8-10 महिन्यांचं गुडगुडीत मेंढरू शेंबारटीत अडकलं होतं. चांगलं खाल्लं वरनं काट्यात लपाटलं होतं. अंगात केसात कानपाटात काट घुसलं होतं. हालायला सुधीक येत नव्हतं. सारखं माग मोहर करून गरीबागत वरडत होतं. शेंबारटी पार पोटात शिरायच्या इचारात अंगावरती जावळ्या पसरून उभा होती. कुठं माणूस ना कानूस, कोण बी नव्हतं. चवल्यानं पावल्याला डोळ्यानं खून केली तसा पावल्या पळाला. समद शिवार फिरून आला. लांब 2 हाकवर 1 मेंढरांचा कळप पोचला होता. लांबनच हात हलवून कुणी नसल्याचं त्यानं सांगितलं. चवल्यानं चांगला जाडजूड केकताडाचा काटा मोडून आणला. मेंढरू सोडिवलं, खाली पाडलं, तोंड वाचलं. खास दिशी खुपासला जिबीत. रक्ताची चिळकांडी उडाली. एवढं बॅ करणारं मेंढरू गबगार झालं. नुसतंच तोंड वासून पडलं. वरडना की पळना. पावल्यानं 4 पाय जाम बांधलं, झोळीत टाकलं. निघाली जोडी वाट काढीत. दिस मावळायला चालला होता.
गार वाऱ्याच्या झुळका उंडारल्यागत भुरकत होत्या. पाखरांनी कालवा मांडला होता. सारखी चिरचिरत होती. मटणाच्या वासानं सुखावलेली जोडी झप्पाझप ढेंगा टाकत होती. वळण वलंडून पुढं सटाकली तर पुढं खड्ड्यात पोलिसांची गाडी. ड्रायव्हरच्या शीट शेजारी पाय टिकून उभा राहून एक पट्ट्या निवांत बिडी फुकत होता. खवाट बोड्याचं सारखं कावरं बावरं होऊन माणसाचा अंदाज घेत होतं. गाडी दिसली तशी दोघंही खाली बसली. भुईवर आडवं पडून चावल घ्या लागली. चायला ह्यांच्या गाव जाळल्याचं निमित्त करून धरपकड करायला सुरुवात केलेली दिसत्या. लय लवकर सुचलंय ह्यासनी. आता पावतर आणखी 4 गावं जाळून झाली असती तर आमची. सरकारी मामला आणि हळूहळू बोंबला. किती जणांसनी धरले कुणान ठावं. धरू दे, काय करायचं ती करू दे. करून करून काय र करत्याली. मारत्याली, तुरुंगात टाकत्याली, खडी फोडायला लावत्याली. एकमेकांच्या कानाला लागून चवल्या आणि पावल्या कुजबुजायला लागली. बरंच काय बाय मनात ठरवून गडी उठलं तर दबकी पावलं टाकीत त्यांनी गाडी गाठली. पोलीस अजून बी बिडी फुकत होताच. चवल्यानं मागणं मिठी मारली. तोंड दाबून तसाच गडी उचलला. वगळाटात गेली तर लवान वलांडलं. आल्या वाटनं गडी उलटी निघालं. पावल्यानं हातातल्या चाकूनं टायर टरारा फाडलं. पळाला चवल्याच्या मागोमाग. सरळ बहिरी बुवाच्या हिरीजवळ आली तर पोलिसाची समधी कापडं काढून घेतलीत आणि दिला गडी टाकून वरनं खाली. बिन पाण्याची हिर. 1000 सापांनी आग्या मवांनी राहावा केलेला त्यात. 50 ठिकाणी बिळं नुसती मुडकी बाहेर काढलेली साप बघूनच माणसाची पाचावरती धारण बसत्या. चिडल्याला चवल्या वराडला. आता मर भडव्या हिरीत राखान बसतुयास वय गाडीला. दोघे बी वांडराच्या मोरक्यागत उड्या टाकत निघाली. काखत मेंढरू तसंच. देवाच्या नादानं 1000 माणूस नदीकडनं जमल्यालं. ह्या दोघांसनी भूक तर मांदाळी लागल्याली, पण कुणाला मागायचं. देवाचा भंडारा 3-4 कायलीत टर्रारा शिजत होता. 10-12 पंक्ती बसल्याल्या. चायला मेंढरू कुठं ठेवायचं. वराडलं बिराडलं तर ताणून हंत्याली माणसं. आणि इकडं माझ्याजवळ तू जा शिरपंक्तीमध्ये. चवल्या मेंढरू असल्याली झुळी घेऊन एका बाजूला बसला. पावल्या घुसलात. 2 पत्रावळ्या खिरीनं भरून आणल्या. वांग्याच्या भाजीवरती वरपल्या. पटकुराला हात पुसत गडी तसंच नदीवर गेलं. पाणी पेलं. आता नदी वलंडून पलीकडं झुकायचं अशा इराद्यानं चाललं. पुढनं 2 पोलीस काठी हलवीत येताना दिसलं. दोघाव खेकासलं. हे बेरडांनो, इकडं कुठं निघालायचा. मासं धरायला का? नाही, पलीकडं जायचं हाय आमच्या वस्तीवर. कोण जात? वळकना भय. फासपारधी आम्ही. ही काय हिथं वस्ती हाया. या हाकवर. जावा. ढोत जाळ लावून मासं बिस धरलं तर केसच भरीन. हा देवाचं मासं हाय ती, धरायचं नाही तर. छाछा, सणासुदीला कशाला धरतू या मासं. सटाकली तर दोघं. कमरं पावतर पाण्यातनं नदी वलांडली. वाऱ्या गत पळत सुटली. 10-15 मैल पळून कवा वस्ती गाठीन असं त्यांना झाल्यालं. सारखी पळत होती. पळता पळता वाटाण्याच्या शेंगा भेंड्या वरबाडत होती. रात करून वस्तीवर आली. समद कसं सामसूम. कुठं आवाज नाही की धडपड नाही. माणूस मेल्यावानी समधी गप्पाल्याली तर कोण कुणाशी बोलत नव्हतं. यम्या, चौक्या, बाबुशा ही तरणी पोरं कुराडी घेऊन पोलिसाची चावल घेत होती. दोघांसनी बघून सर्वी खुश झाली. आया बाया तर रडायला लागल्या. जुळीतलं मेंढरू पावल्यानं बाहेर काढलं. पोलीस कसं आलं, समद्यासनी काठीनं कसं चोपलं, सामान बाहेर काढलं. किसन्या, धर्म्या, ढम्या ह्यासनी कसं धरून नेलं समद सांगितलं. चवल्या पावल्याला धराय आलेलं पोलीस दुसऱ्यासनीच घेऊन गेलं. यम्या मधीच हसत म्हणला, अरे त्यांच्या गाडीची चाकच कुणीतरी पंक्चर करून टाकली. गाडी चालवणारा ड्रायव्हर बी कुणीतरी पळवला. आम्ही गावतूया वय त्यासनी. पळालो. मरू दे तकडं. आता आम्ही बी जातो. कुठं बी जातो. हिथं कुठं राहिलो तर समधीकडं बॉम्ब होईल. पोलीस येत्याली. हातकड्या घालून नेत्याली. यम्या, तू असं कर. त्या चमकीला मोहर घालून समदा तांडा आत्ताच्या आत्ता हलव. आता चालल, पण कुठं उतरायचं? तासगावच्या दत्त माळाला.
चालल चालल, माली कुठाय? सुनबाईची काळजी घे. वय वय. मेंढरू कापलं. साऱ्यांनी पोटभर खाल्लं. अरबावानी तांडा निघाला. भराभर संसार गुंडाळला. गया वझ नाचवीत निघाल्या. चवल्या पावल्या बी पळालं. सुईतनं जीव ववल्यावानी झालं. पोलिसांची गाडी अजून बी तिथंच पडली होती. दोघांनी दिली गाडी पेटवून. जातच फास पारध्याची. कुणी नुसतं ढोसलं तरी त्याच्या उरावरती बसायला कमी करायची नाही ती. अंधारात फरशी चमकत निघाली. जीवावरती पाय देऊन रानगट मन सशागत धावायला लागली. तर कुणी सरकारी माणूस आडवा आला तर खापलायची तयारी ठेवली. 7-8 मैलांचं रान तोडल्यावर दोघही एका उजाड माळावर आली. मोरनं पिवळ्या जर्द उजेडाची सरकणारी माळ बघून गप्प उभा राहिली. तर अरे बापर, किती दिवट्या ह्या. भुताटकी दिसतीय र चवल्या. हा, ह्याला भूताची पालखी म्हणत्या ती. समधी भूत दिवट्या नाचवीत बाहेर पडलीत. नाचत वरडत ढोल वाजवीत नदीवर जात्या ती. पोट फुटूस्तवर भाकरी खात्या ती. पुन्हा दुसऱ्या वाटनं माघारी. तुला र कसं माहिती? ल्याका आपला पंजोबा कोंड्या भूतांच्या पालखीत जायचा, जीवन यायचा. एवढंच नव्ह, भूताकडनं तंबाखू मागून खायचा. पावल्या नुसताच हसला. जाऊया का आपण बी? चला, त्यात कसलं भ्या आलंय. ल्याका ड्युटी दिसली नाही असा दिवस नाही. आपण फास पारदी म्हणजे एक प्रकारची भूतच की र. फरक एवढाच, त्यांच्या जवळ ड्युट्या असत्या त्याने आपल्या जवळ बॅटऱ्या. ती कुणाला बी दिसत्या ती. आपण फकस्त श्रीमंतासनी दिसतोया काय. वय वय. चला मोर. चालत्या ती तरी पालखी लांबच पळत्या. एवढं चालणारं तगडं गडी पण पार कट्टाळलं. तर चवल्या, थांबलायस काय? तो बघ, एका पालखवरती पालखी राहिल्या. पुन्हा चालायला सुरुवात. चालून मेट घायला आली. तर चवल्याला तर एकाएकी गरगरायला लागलं. पावल्याला वकाऱ्या सुरू झाल्या. काय होतंय समजना. दोघं बी एका जागी खाली बसली. टाळक्याला टाळकं लावून विचार करायला लागली. काहीतरी मनाशी ठरवलं आणि उठली जोडी. तेवढ्यात कुठनं तरी आवाज आला. ए, अरे काय बसलायसा असं यरवाळी धूप जाळीत? उजाडलं की. पळा पळा आपल्या कामाला. चवल्यानं डोळं फाकलं. तर फटफटीत झालं होतं. चांगलं दिसत होतं. आभाळ जांभळी देऊन टवकारलं होतं. समद शिवार गबगार होतं. झोपतनं उठल्याली पाखरं चावाळल्या वाणी केकटत होती. एखादा चुकला सवारल्याला कावळा आभाळभर उडत होता. लखलखीत तोंडानं दिस उगवत चालला होता.